కుల వివక్షపై కేంద్ర మంత్రి నితిన్ గడ్కరీ కీలక వ్యాఖ్యలు చేశారు. ఎవరైనా దీని గురించి మాట్లాడితే ఊరుకోనని స్పష్టం చేశారు. కులమతాలు, భాష తదితరాల ఆధారంగా సమాజంలో ఎవరిపైనా వివక్ష చూపరాదన్నారు. మహారాష్ట్రలోని నాగపూర్లో జరిగిన సెంట్రల్ ఇండియా గ్రూప్ ఆఫ్ ఇన్స్టిట్యూషన్ స్నాతకోత్సవంలో గడ్కరీ పాల్గొన్నారు. ఈ సందర్భంగా నితిన్ గడ్కరీ మాట్లాడుతూ ఎవరు కులం, మతం, భాష ఆధారంగా గొప్ప వ్యక్తి కాలేరని, వారికి ఉన్న గుణాలను బట్టే గొప్పవారవుతారని విశ్వసిస్తానన్నారు. అందుకే ఎవరిపైనా కులం ఆధారంగా వివక్ష ప్రదర్శించొద్దని తెలిపారు. తాను రాజకీయాల్లో ఉన్నా తన చుట్టూ చాలా విషయాలు జరుగుతుంటాయని, కానీ తాను మాత్రం తన దారిలోనే నడుస్తారని తెలిపారు. पण विशेषतः सकाळचा आज 22वा वर्धापन दिन आहे आणि या निमित्ताने सकाळच्या सर्व संपादकांना, वार्ताहरांना आणि वाचकांना आणि विशेषतः माझे मित्र प्रतापराव पवार, अभिजित पवार या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सकाळवर कुठल्याही पक्षाची छाप नाही आहे आणि याचं कौतुक मी महाराष्ट्राच्या विधानमंडळात एकदा केलं होतं. कारण वर्तमानपत्रावर कुठल्या तरी राजकीय नेत्यांची किंवा पक्षाची छाप असते. सगळ्यात महत्त्वाचं सकाळचं कॉन्ट्रीब्युशन जर महाराष्ट्रात कोणतं असेल तर कृषी क्षेत्राकरता सकाळनी विशेषतः महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून ज्या शेतकऱ्यांनी उत्तम काम केलं त्या सगळ्यांचे प्रयोग आणि त्याची माहिती त्यांच्या ॲग्रोवनच्या रूपाने त्यांनी जनतेसमोर आणली आणि अनेक शेतकऱ्यांना उत्तम चांगलं काम करण्याची प्रेरणा दिली. आपल्या नागपूरमध्येही पण या 22 वर्षात अतिशय उत्तम आणि चांगलं काम त्यांनी केलं. याबद्दल मी सकाळला आणि त्याच्या उज्ज्वल भविष्याकरता खूप खूप शुभेच्छा देतो. केतकी आपल्या नागपूरची आहे. मला आठवतं खूप वर्षापूर्वी तिची जेव्हा सुरुवात होती तेव्हा चित्रपटाचं नाव मी विसरलो, आपल्या नागपूरच्याच लोकांनी केला होता. चांगला चित्रपट होता. हां, आता त्याचं शूटिंग पाहायला मी तेलंगखेडी तलावाच्या जवळ, तो माझे चुलत मदन गडकरी पण त्या ह्याच्यात होते. अतिशय उत्तम चित्रपट होता आणि त्यात तिने उत्कृष्ट काम केलं होतं. ते अतिशय उत्तम गायिका आहे. आईकडनं तिला याचा वारसाही मिळालेला आहे आणि त्यामुळे आज संपूर्ण मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये तिने आपल्या गायनाची छाप पण पाडलेली आहे. आज आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने तिचं गाणं ऐकण्याकरता उपस्थित आहात. ही एका नागपूरकर कलाकारांना आपण सगळ्यांनी ते दाद दिलेली आहे, याबद्दल सगळ्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. हा हॉल जेव्हा भरतो तेव्हा याचा सगळ्यात जास्त आनंद मला होतो. कारण हा हॉल बनवत असताना याची क्षमता 800 लोकांची असली पाहिजे असं महानगरपालिकेत सगळ्यांचं मत होतं आणि मी त्या मताला ओव्हररूल करून 2250 लोकांची कॅपॅसिटी या हॉलमध्ये केली. त्यावेळी आणि हा हॉल बनत असताना इथल्या खुर्चीपासून एक एक खिळा याच्याकरता मी 10 ते 15 वेळा इथे इन्स्पेक्शन करून गेलो आणि हा हॉल आता हे सगळे लाईट, लाऊडस्पीकर, AC, सोलरवर चालतो आहे आणि देशातला अतिशय उत्तम चांगला हॉल आहे. आणि जेव्हा भरतो तेव्हा माझ्या मनाला खूप शांती मिळते. तुम्ही आज एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात आणि केतकीचं गाणं ऐकतात, याबद्दल तुम्हा सर्व रसिकांचं अभिनंदन, शुभेच्छा. सकाळला शुभेच्छा आणि केतकीलाही पण तिच्या उज्ज्वल भविष्याकरता खूप खूप शुभेच्छा. मी तिला विनंती केली की मी 2-3 गाणं ऐकण्याकडे मला अजून कार्यक्रमाला जायचं आहे, तर माझ्या आवडीची गाणी तिला सुचवली आहे, ती ऐकून मी जाणार आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. नमस्कार.